हाय, नमस्कार भावा बहिणींनो. बघू शकता टंडन टरन 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 टरन. काय नाही, असंच हसते मी. बघू शकते कोबा नाही झाला अजून. भरून घेतलं, बाहेर तेवढा टाकला असा बारका छोटा, या म्हणजे या शेड पुढं छोटासा वटा, म्हणजे तेवढाच मरून बी राहिला म्हणून टाकावा लागला. आणि सगळीकडे पसरायचं म्हणल्यावरती पाणी कुठनं जायचं, म्हणून तेवढ्यातच आपला केलंय. बघा, याच्यात टाकला मुरुम, पाणी ओतलंय. आता याला चोपायचं आणि कोबा घ्यायचा करून. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती होती. आणि लिंबाचं खोड होतं, ठीक आहे. हो का, दिसलं का? आला जीसीबी लावावा तर कुठनं उकरायची, खाली पाईप आहे ती. आणि पहिला घरकुल आलतं ना, ते संडासाचा खड्डा पण आहे आणि त्याच्यावर प्लास्टर आहे. मग त्यामुळे त्याच्याबरोबर ती पण निघल, म्हणून काय केलं, याच्याबरोबर मरून टाकलाय. थोडंसं दिसतंय नॉर्मल, एवढं हातभर दिसू बापडीचं. त्याच्यावर आपण असं थोडंसं इटा रचणार आहे आणि आंघोळीचं हे काय या कोपऱ्यात करणार आहे. कोबा केला ना, थोडं थोडं असं फक्त घ्यायचं भिताड. इटा पण आहे शिल्लक. आणि तिथनं पाईप बाहेर काढायचा पाण्याचा, म्हणजे आंघोळीचा आतमध्येच. बानूला टेन्शन नाही आणि आम्हाला पण टेन्शन नाही. ठीक आहे, भली मोठी झाली बरं का, एकदम भारी झाली, मस्त झाली तुमच्या आशीर्वादाने. तर बघू शकताय, का इकडं पण मुरुम टाकलाय. का एवढं टाकलाय रस्त्यापर्यंत. बघू शकता, एवढी अशी पट्टी, एवढी अशी सरळ इथपर्यंत, म्हणजे ह्या कोणापर्यंत. ठीक आहे, खाली फरची टाकली. तर वर बसते मी जरा तुमच्यासोबत गप्पा मारते थोड्याशा मस्तपैकी. तर खूप अशा भारी कमेंट आल्या. खूप अशा छान कमेंट आल्या. अजूनच उल्हास आला हेडेव बनवायला. म्हणलं चला, अजून काही कंप्लीट झालं नाही, बानूचा घरप्रवेश झाला नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, आपल्याला काही छोटी एवढीशी का खुशी असू द्या, गावाकडल्या माणसांना बरं वाटतं आणि त्या हौसाने करतात. आणि पाईप राहिलाय शिल्लक, ना राहिलाय वाटतं थोडासा अँगल, ते असं तिकडल्याकडंच अँगल आहे का नाही, दिसतंय का ते अँगल बाहेर आलेला, ती थोडासा कापून असा इल्डिंग करायचा, कारण झेंडा पण लावायला. आणि त्यात आणि याच्यावर दगडं ठेवायच्यात अजून. आता ती काम माझंच आहे, दगडं. आणि सकाळ धरणं काल काम होतं आणि तिकून येऊन मुरुम अर्धी टायली टाकली, परत अजून आज टाकला. म्हणजे इरबळ काल दुपार आणि आज इळ बघा मुरुम टाकून घेतला. बघू शकता तुम्ही मुरुम. आणि इतकी मोठी खोली झाली की त्यात आपण संडास बाथरूम पण करू शकतोय, आंघोळीचं पण करू शकतोय. म्हणजे एवढी मोठी झाली आणि आपल्याला संडास बाथरूम काय करायचं नाही. संडास बाथरूमसाठी मी जागा स्पेशल ठेवलेली आहे. हो का, इकडं बोळवण दिसलं असेल. आणि ती इट आहे का नाही आपली, ती आंघोळीच्या मोरीला उपयोगीला करायची आहे. कारण बानूला पाक रस्त्यावर न्यावं लागतंय, गाड्या वाहत्यात. आणि कपड्याचं कपडे कसे पण माणूस धुतंय, पण लेकराच्या आंघोळ लगेच होऊ शकत नाही ना. आणि अन्वीला धरायला एक माणूस, न्यायला एक माणूस, 1-2 तास तर आंघोळच असते बानूची, चोळून मुळून. कसं आहे, तिला एक कळत नाही, म्हणून आपणच आपली लेकरांनी ठेवायचे असतात. म्हणून त्यामुळं त्यासाठी बानूसाठीच आंघोळीचं ना. आता आम्हाला पण आंघोळ आम्ही पण करणारच की, आता असं काही नाही. पण बानूसाठी आंघोळीचं पण. आणि बानूचा घरप्रवेश पाडव्या दिवशी नक्कीच होणार आहे. ही सगळ्यांनी बघा, आशीर्वाद द्या. आणि तुमच्या आशीर्वादानेच हे सगळं शक्य झालेलं आहे. भले मला तुम्ही पण मदत केलेली आहे. आणि एक कमेंट आहे एका ताईची, वाचले मी सगळ्या कमेंट.
तर त्या ताईचं म्हणणं आहे की त्या ताईला मदत करा, कुणी का होईना कर्ज झालंय. ताई आज ना उद्या मी कर्ज फेडेलच ते. तुम्ही म्हणलात त्यातच आनंद वाटला. काय झालंय, ही माती टाकताना नारड्यात बसली या आणि त्यामुळं ती घसा बसल्यासारखं वाटायला लागलं या. आवाज येतोय काय वेगळा तुम्हाला? येत असन तर ताई तुम्ही मला म्हणलात तेच त्यातच आनंद व्यक्त करते मी. आणि हां, तुम्हाला करायचीच असेल मदत तर करू शकताय. त्या दिवशी मी कमेंट बॉक्स आहे ना त्याच्यावरती माझा नंबर आणि ॲड्रेस पण, हा एक दादा आहे त्यांनी पण ॲड्रेस मागितला होता तर त्यांना पण ॲड्रेस देऊन टाकला. कमेंटमध्ये जाऊन बघा. तर पाडव्याच्या हारघाटी आणि बानूचं घरप्रवेश होणार आहे. माझा आवाज बसणारच आहे कारण मला धुरळ्याची लई एलर्जी. पण नाही इलाज आहे, करावं लागतं. घरचं काम म्हणल्यावर काही पण होऊ द्या करावं लागतं आणि मी नाजूकपणा करत नाही. आणि हे एक अशी पण कमेंट आली बरं का की जानू डार्लिंग कुठं काय नून आमकन फलानन आणि ब्युटिफुल. आता ब्युटिफुल तर मी नाही दादा. आता तुम्हाला असं वाटत असेल मी ब्युटिफुल आहे तर असेल बाय मग ब्युटिफुल. मग काय तर त्या दादाची कमेंट तुम्ही वाचलीच असेल. ब्युटिफुल डार्लिंग अजून काय नून बाई नून ले काय काय होतं. मला ती कमेंट बघूनच हसायला आलं. तर असो, ज्याची ज्याची सोच असते त्यांना कशाला दुखवायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, मी लग्न करू शकत नाही आणि लग्न करणार पण नाही मी. वेळ आली तर बघू पुढचं आयुष्य. तर तोपर्यंत बानू आहे तोपर्यंत तर मी विचार करणार नाही. आणि 2 लेकरं आहेत त्यामुळं तर बिलकुलच विचार मी लग्नाचा सोडूनच दिलेला आहे. लगीन तर मला नकोच आहे कारण लगीन म्हणलं का नाही पहिलाच भेटला तसला पांचटपणा आणि दुसरा कसा भेटतोय सांगून येतोय का. त्यामुळं कष्ट आणि लेकरं एवढंच मी ठरवलंय, बाकी काहीच विचार नाही आपल्या. तर ते सगळं बाजूला राहू द्या. तर खूप छान अशा कमेंट आलेल्या आहेत. खूप छान. घर एकदाच होतं, हा एकदाच होतं. कर्ज झालं, मला कर्ज झालं. काही जणांनी मदत पण केली पण थोडी ही 20,000 30,000 होऊ शकत नाही. याला जवळजवळ 50,000च्या घरात गेलेला आहे तरी अजून देणं बाकीच आहे. म्हणजे 50 आणि 5 असं काहीतरी वरी असेल. 5,000 देणं बाकी आहे अजून मला. ही मुरुमच 1,500चा मुरुम टायली टाकली एक डंपर. आणि ही सगळं आम्ही टाकलं म्हणजे घरच्या घरी. तर सिमेंट एवढं राहिलंय आपलं अजून. आणि लवकरच आता त्या मिस्त्रीला फोन केला, दोघा जणांना केला फोन कारण मला पाडव्याच्या उद्या शुक्रवार आहे. शुक्रवार शनिवार 2च दिवस मध्ये आहे. त्यामुळं मला घरप्रवेश करायचं आहे आणि तिथनं आमचं धुणं सारवण पण आलेलं आहे. त्यामुळं मला पटकन असं उरकायचं आहे. आणि पाडव्या दिवशीच मुहूर्त काढलाय मी. म्हणजे मी स्वतः मुहूर्त काढलाय. कुठं बामणाकडे गेली नव्हती म्हणसान की बामणाकडं नाही जाते, मला तेवढा वेळ पण नाही. मी स्वतः मुहूर्त काढलं. मला असं वाटलं, माझ्या मनाला वाटलं म्हणून त्यासाठी मी बानूचा माझ्या घरप्रवेश करणार आहे. बानू, आई, तात्या आणि दीक्षा ह्या चौघांचा. आणि मोबाईल धरायला तर मीच असणार आहे किंवा दीक्षाला धरायला लावीन मोबाईल. आणि बानूला घ्यायचं म्हणल्यावर बानू कुणाला झेपत नाही. त्यामुळं घरप्रवेश बानूचाच करायचा कसा तरी वाकडा तिकडा पण चांगलाच करायचा. नक्कीच बघा. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि लवकरच हेड पडणार आहे त्यासाठी वेट आणि वॉच. मला एवढंच म्हणा येतं छान येतं ना. तर चला घेतो करून चुकूनही. आता दना हाणायचं का घर उभं राहिलं म्हणून. असं चोपायचं असतं. पहिल्या बाया म्हणतात आम्ही मुरुम हे असं घर करायला लागलो. पहिलं काय करायचे जणू मातीची खालनं माती निघायची त्याला पेंड घालायची, पाणी वतायचं, त्याला हाणायचं. मग आता हे काय तसंच आहे, हेच पण काम आहे. तर चला घेते करून मी. आणि तुम्ही हो का कसं आहे माहिती का, मला कोणतीच गोष्ट काम करताना दाखवायला बिलकुल आवडत नाही. काम करावा का हेडव काढावा
त्यामुळं काम कना करायचं आणि नंतर हेडेव काढत बसायचं, असं माझं म्हणणं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं सांगा कमेंटमध्ये. आणि या काय ते याला आमच्या इथल्या जत्रेला या, गाड्या वडण्या पौर्णिमाला असतात आणि जत्रा 18 तारखेला. 12 तारखेला गाड्या वडण्या आहेत वाटतं आणि 18 का 17 तारखेला जत्रा आहे. या सगळ्यांनी लाभ घ्या आमच्या इथल्या देवाचा. खूप जागृत आहे या सगळ्यांनी. परत म्हणू नका ताई सांगितलं नाही, मी आधीच सांगते, कारण आता धुणं सारवण आणि अजून आम्ही आजारी पडणार आहे. तर चला बाय, घेते करून.